राष्ट्रवादी विलीनीकरणाच्या चर्चेवर आता फडणवीसांनी सवाल उपस्थित केलेत। विलीनीकरण करायचं असेल तर ते भाजपला सोडून का करतील असा सवाल फडणवीसांनी उपस्थित केलाय आणि त्यावर संजय राऊतांनी मात्र पलटवार केलाय। दादा नाही तर त्यांच्यावर बिल फाडू नका असं राऊतांनी म्हटलंय। तर विलीनीकरणाची चर्चा भाजपला सोडून करतील का असं फडणवीसांनी सवाल उपस्थित केला। मात्र त्यानंतर संजय राऊतांनी सुद्धा पलटवार केलाय। दादा नाही तर त्यांच्यावर बिल फाडू नका असं राऊतांनी म्हटलंय। चर्चा करायची नाही करायची, विलीनीकरण करायचं, सर्वस्वी 100% राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचं डोमेन आहे। हा आमची अपेक्षा एवढी असेल, कुठलाही निर्णय घेण्याच्या आधी त्यांनी आमच्याशी चर्चा एकदा करावी आणि ते करतातच आणि ते पुढेही करतील। त्यामुळे याही संदर्भात दुसरं, समजा अजित पवार साहेब अशा प्रकारच्या चर्चा करत होते तर ती चर्चा ते एनडीएतनं बाहेर पडण्याकरता करत होते का? ते का सरकारमधनं बाहेर पडणार होते का? त्यांनी तर स्पष्टपणे सरकारमध्ये ते स्टेबल होते। त्यामुळे रोज काहीतरी कन्फ्युजन तयार करायचं आणि मग आपली इकोसिस्टीम वापरून ते कन्फ्युजन इको करायचं, ही पद्धती अयोग्य आहे, ही योग्य नाही आहे। बघा, असं आहे, आत्ताच्या परिस्थितीत आम्हालाही राजकारण करायचं नाही, नाहीतर मी अनेक गोष्टी सांगू शकतो, काय घडलं आहे, काय घडतं आहे, मला सगळं दिसतं आहे, मी सगळ्या गोष्टींचा साक्षीदार आहे। आणि तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे, माझे आणि अजितदादांचे जे संबंध होते त्यात जवळजवळ सगळ्या गोष्टी ते मला सांगायचे, माझ्याशी शेअर करायचे। त्यांचा दुर्दैवी मृत्यू झाला त्याच्या आदल्या दिवशी जवळपास 1 तासभर आम्ही दोघं गप्पा मारत बसलो होतो। त्यामुळे मला असं वाटतं की या बाबतीत शेवटी खालच्या स्तराचं राजकारण करणं योग्य नाही। अजित पवार हे मूळ प्रवाहामध्ये येण्याच्या विचाराशी ठाम होते। दोन्ही पक्षामध्ये त्या संदर्भातल्या हालचाली सुरू होत्या, हे सगळ्यांना माहीत होतं, देवेंद्र फडणवीसांनाही माहिती आहे। आज दादा नाहीत म्हणून दादांच्या नावावरती कोणती बिलं फाडू नयेत